बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे माझी स्वलिखित कादंबरी मैदान, प्रकरण 3. कोणेवाडीतल्या 2-3 हंड्या फोडून वीर बजरंगची वानरसेना अखेर शिवगावच्या देसाईंच्या प्रतिष्ठेच्या हंडीजवळ पोहोचली. शिवगावात एकवटलेला सर्व तालुका वडगावच्या वीर बजरंगची वाटच पाहत होता. भव्य स्टेज उभारलेलं होतं. शिवगावचे सरपंच देसाई आणि गावातील अनेक प्रतिष्ठित मंडळी स्टेजवर विराजमान होती. वीर बजरंग पथकाचं आगमन होता देसाईंनी स्वतः स्टेजवरून खाली उतरून वडगावच्या पथकाचं उत्साहाने स्वागत केलं. त्यांनी वस्ताद यशवंतांना आपुलकीने मिठी मारली. शिवगावात माणसांचा अक्षरशः महासागर उसळला होता. पाय ठेवायला जागा नव्हती. तालुक्यातल्या इतर गावातील नामांकित दहीहंडी पथकही आपापल्या खेळाडूंसह तिथं उपस्थित होती. सगळीकडे घोषणा सुरू होत्या. स्पीकरचा कर्णकर्कश आवाज त्यात मिसळत होता. वातावरण अधिकच तापलेलं होतं. अलोट गर्दीमुळे लोक एकमेकांना धडकत होते, पण त्याचे त्यांना कुणालाच काहीच वाटत नव्हते. त्यांच्या नजरा लागल्या होत्या उंचावर बांधलेल्या हंडीवर. तब्बल 8 थरांची उंच हंडी. आत्तापर्यंत अनेक संघांनी प्रयत्न केले होते, पण अजून एकालाही यश मिळालं नव्हतं. एकाचाही हात हंडीला लागला नव्हता आणि म्हणूनच सगळ्यांची नजर एकाच संघावर होती, आणि तो संघ होता दौलतराव पाटलांच्या वडगावचा. वीर बजरंग. ही पोरं काय कमाल करतात बघूया, हाच प्रत्येकाच्या मनातील उत्सुकतेचे शिखर गाठणारा प्रश्न. इतक्यात माईकवरून घोषणा झाली. शांतता राखा, शांतता राखा. आपण ज्या दहीहंडी पथकाची आतुरतेनं वाट पाहत होतो ते वडगावचं वीर बजरंग दहीहंडी पथक मैदानात आत्ताच दाखल झालेलं आहे. थोड्याच वेळात त्यांचा प्रयत्न आपण पाहणार आहोत. संघाचे व्यवस्थापक यशवंत वस्ताद यांनी आपलं पथक मैदानाच्या मधोमध बोलवावं आणि थर लावावेत. स्पीकरचा आवाज बंद झाला. क्षणात सगळीकडे शांतता पसरली. 70 वर्षांचे यशवंत वस्ताद मैदानाच्या मधोमध आले. हजारो डोळे त्यांच्यावर खिळले. एवढ्यात रिमझिम पावसाचे बारीक थेंब पडू लागले. जणू आकाशातून दौलतरावांचा आशीर्वादच बरसू लागला. वस्तादाने आभाळाकडे बघून हात जोडले आणि ताकदीने शिट्टी वाजवली. वडगावच्या संघाची सगळी पोरं मैदानात अण्णांच्या भोवती हंडीखाली जमा झाले. अण्णा शांत पण कडक आवाजात म्हणाले, आता जरा कान देऊन ऐका. खालच्या थरात जरा बी फट नाही पाहिजे. एकमेकांच्या खांद्यावर हात टाका आणि घट्ट उभं राहा. खांद्यावरला हात जरा बी हलायला नाही पाहिजे. माझ्या शिट्टीचा आवाज येईपतोर जरा बी हलायचं नाही. दुसरा थर लागपतो 3ऱ्या थरातल्याने तयार व्हायला पाहिजे. येळ घालवायचा नाही. हे बघा, वरच्याने उशीर केला तर खालच्यांचा दम सुटतोय, मान घसरती, मानवरला पाय घसरतोय. जे महिनाभर वडगावात केलंय तेच हित बी करायचं आहे. पावसात नकाशिकांत भिजत सर्व खेळाडू वस्तादांच्या सूचना कान देऊन ऐकत होते. मग काहीतरी आठवल्यासारखे करून त्यांनी विचारलं, अरे धोंडीबाचं पोर कुठं आहे? धोंडीबाचा मुलगा वसंता गर्दीतून वाट काढत काढत वस्तादांजवळ पुढे आला. तो तयार न झाला होता. डोक्याला घट्ट फडका बांधलेला, कंबर कसलेली, हातात मोठं लोखंडी कड, गडी अंगानं किरकोळ, पण डोळ्यात धडाडीची झाक. गावासाठी काहीतरी करून दाखवण्याचं धगधगतं तेज. अण्णा त्याला म्हणाले, वर गेल्यावर पहिला दोर धरायचा, तोल सांभाळायचा आणि हातातल्या कड्यानं जोरात घाव आणायचा. पहिल्या दणक्यात मडकं फुटाय पाहिजे बघ. खाली काय बी होऊ दे, भियाचं नाही. समजलं काय? वसंतानं निर्धारानं होकारार्थी मान हलवली. तू 1 नंबर आहेस गड्या. वस्तादाने त्या लहानग्याच्या पाठीवर थाप मारली.
जमलेले लोक कौतुकाने पाहत होते. एका बाजूने खुद्द वस्ताद व दुसऱ्या बाजूने गुन्हे मास्तर ठरल्याप्रमाणे सगळं होतंय याची शहानिशा करत होते. उंचीनुसार निवडलेले पहिल्या थरातील खेळाडू पुढे झाले. एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून त्याने एक भक्कम वर्तुळ उभं केलं. वर्तुळाच्या आत आधारासाठी आणखी खेळाडू, बाहेरून मजबूतीसाठी संपूर्ण वडगाव. मैदानात आता फक्त आणि फक्त वडगावकर दिसत होते. तरुणांसोबत तरुणांना लाजवतील असे हौशी म्हातारेही खांद्याला खांदा लावून आधारासाठी उभे होते. सगळेजण एवढे खेटून उभे होते की मधून मुंगीलाही वाट मिळत नव्हती. कारण यशवंत अण्णांचा नियमच स्पष्ट होता, खालचा थर जितका मजबूत तितकीच वरची इमारत बी सुरक्षित. आता प्रत्येक वडगावकर आपली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावत होता. सांघिक भावना म्हणजे काय याचं जिवंत उदाहरण सर्वांसमोर होतं. वस्तादाने पलीकडल्या बाजूला असल्या गुन्हे मास्तरांना हात दाखवला. मैदानाभोवती एक नजर फिरवली. सर्व तयारी पूर्ण झालेली पाहिली. वरच्या सर्व थरातील खेळाडू ठरल्याप्रमाणे आपापल्या वर्तुळात उभे होते. त्याने वसंताला खांद्यावर घेतलं आणि पूर्ण ताकदीनं शिट्टी वाजवली. वस्तादांच्या शिट्टीचा आवाज मैदानात घुमला. त्याबरोबर बेंबीच्या देटापासून एकच घोषणा उसळून बाहेर पडली, अरे बोल बजरंग बली की. हजारो कंठातून गर्जना झाली, जय. आणि आता एक शिस्तबद्ध संचलन सुरू झालं. पाय जमिनीत घट्ट रोवले गेले, खांदे ताठ झाले, स्नायू फुगले गेले. दुसरा थर चढला, मग तिसरा, मग चौथा. बरोबर आहे, बरोबर आहे. पलीकडल्या बाजूने गुन्हे मास्तरांचा प्रोत्साहनपर आवाज येत होता. सगळं अगदी एखाद्या मशीन प्रमाणे अचूक चाललेलं. ना घाई, ना गडबड, ना चूक. एकदम परफेक्ट नियोजन. लोकांच्या तोंडून आपसुक शब्द बाहेर पडत होते, वाह, एकच नंबर, है शाबास, नाद खुळा. वडगावच्या कसदार मातीतले ताडमाड बलदंड गडी आणि त्यांच्या खांद्यावर उभा राहत असलेला मानवी मनोरा पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फिटत होते. अद्भुत दृश्य होतं ते. आता 7व्या थरावरचा सिद्धू ठरल्याप्रमाणे 7व्या थरावर आपल्या निश्चित जागी पोहोचला होता. त्याचवेळी वस्तादाने खांद्यावरल्या वसंताला पुढे सरकावलं. लहानगा वसंता विजेच्या चपळाईने वर जाऊ लागला. एका खेळाडूच्या मांडीवर पाय, दुसऱ्याच्या मानेला पकड, शरीराने एकदम हलका, जणू जिन्यावरून वर पळत होता तो. जिन्याच्या 7 पायऱ्या त्याला पार करायच्या होत्या. आणि जरा वर, आणखी वर. मानेच्या शिरा फुगवून खालच्या थराचे खेळाडू जोर जोरात घोषणा देतच होते, बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय. त्या घोषणांच्यामुळे त्यांना ताकद मिळत होती, कारण त्यांच्या खांद्याला आता कळ लागली होती. पाय खांद्यावरून घसरत होते, हात थरथरत होते, पण कुणी जराही मागे हटत नव्हतं. जणू सगळे इरेला भेटले होते. आता सिद्धू आणि वसंता 7व्या थरावर समोरासमोर आले. सिद्धूने दोन्ही पाय घट्ट रोवले आणि हात पुढे वसंताकडे केला. वसंताने पटकन त्याचा हात पकडला. क्षणात सिद्धूने आपलं शरीर फिरवलं आणि वसंताला खांद्यावर बसवलं. सिद्धूचे कौशल्य पाहून पाहणाऱ्यांच्या तोंडात नकळत बोटे गेली, डोळे विस्पारले, श्वास रोखले गेले. प्रेक्षकांमधून एकही आवाज नाही, फक्त धडधडणारी हृदय. कारण आता 8वा थर सुरू झाला होता. 8 थरांचा वडगावचा हा मनोरा आकाशाला भिडत होता. जणू संपूर्ण तालुक्याला तो सांगत होता, आम्ही वडगावकर आहोत, वडगावकर, वडाच्या गावचे, दौलतराव पाटलांच्या वडगावचे वीर बहादर. 7व्या थरावर सिद्धू आणि त्याच्या खांद्यावर 8व्या थरातला वसंता. दोन्ही एक्के. हे दोन्ही एक्के कसे लागतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली. सिद्धू तोल सांभाळत थरथरत उभा राहिला. त्याच्या मांड्यांमध्ये जोर आला. तो ताट उभा राहिला. एक हात खाली आधाराला, दुसरा वसंताच्या हातात. सर्वांच्या नजरा आता फक्त त्यांच्यावर होत्या. सिद्धू दात ओठ खात वसंताला म्हणाला, उठ वसंता,
खाली बघू नकोस, उठ. माझा हात घट धर. उठ उठ. महाभारतात श्रीकृष्णाने अर्जुनाला जयद्रथ दाखवावा, अगदी तसा निर्वाणीचा क्षण, अटीतटीचा क्षण. वसंता तोल सांभाळत उठू लागला. इकडे लोकांच्या काळजाचा ठोका चुकत होता. थोडीही चूक झाली तर 8व्या थरावरला हा लहानगा, त्या विचारानेच सर्वांच्याच अंगावर काटा येत होता. आता वसंताकडे जराही वेळ नव्हती. त्या लहानग्याला फक्त दिसत होती त्याच्या डोईवर हाताच्या अंतरावर टांगलेली हंडी. त्याने क्षणाचाही विलंब केला नाही. तोल सांभाळत तो उभा राहिला. एका हाताने वरचा दोर पकडला, सिद्धूचा हात सोडला, मनगडातलं कडं मागे सरकावून घट्ट केलं आणि अंगातील पूर्ण ताकदीनं त्यानं मडक्यावर प्रचंड घाव घातला. धाड! स्फोट झाल्यासारखं मडकं फुटलं. दही, दूध, कुंकू, हळदीचं पाणी आकाशात उडालं. क्षणात घोषणा उसळली, अरे बोल बाजीरंग बली की. आणि संपूर्ण मैदान दणाणलं. जय! यशवंत अण्णांची शिट्टी घुमली. मोहीम फत्ते झाली होती. आता एक एक थर सुरक्षित खाली उतरू लागला. सर्वात आधी वसंता, मग सिद्धू, मग एकामागून एक थर. आणि आश्चर्य म्हणजे तळाचा पहिला थर अजून जराही हल्ला नव्हता. लोक अक्षरशः वेडे झाले. ह्याला म्हणतात नियोजन. वडगाव विशेष भारी. वीर बजरंग गोविंदा पथकाचा विजय असो, दौलतराव पाटलांचा विजय असो, वडाच्या बाबाच्या नावानं सांग भलं. आभाळ दणाणून सोडणाऱ्या एकाहून एक सरस दणकेबाज घोषणा. थांबायचं नाव नाही. घोषणा देताना उंचावलेले हात खाली येतात न येतात तोच दुसरी घोषणा, आणि खाली आलेले हात पुन्हा वर. पंचक्रोशीतल्या मानाच्या गोविंदा स्पर्धेत विजय मिळवून वडगावकरांनी पुन्हा एकदा मैदान मारलं होतं. वडाच्या बाबाचा आणि दौलतराव पाटलांचा आशीर्वाद कामास आला होता. यशवंत वस्तादांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. आज महिन्याभराच्या अथक सरावाचं चीज झालं होतं. अंगावर घेतलेले मार, फुटलेले तळवे, रात्री उशिरापर्यंत चाललेला सराव, वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन आणि गावकऱ्यांच्या शुभेच्छा आज सगळ्याच सोनं झालं होतं. आणि म्हणून आज प्रत्येक वडगावकराच्या चेहऱ्यावर समाधानाचं कारंजे फुटलं होतं. अभिमानाने प्रत्येकाची छाती फुगून माना उंचावल्या होत्या. हा फक्त वडगावच्या गोविंदा पथकाचा विजय नव्हता, तो अख्ख्या वडगावच्या क्रीडा परंपरेचा, संस्कारांचा आणि एकजुटीचा विजय होता. तसाच तो दौलतराव पाटलांच्या नावाचा विजय होता. दिवाळीच्या सणाच्या आधीच वडगावकर गावकरी विजयाची दिवाळी साजरी करण्याच्या तयारीला लागले. धोंडीबाने आपल्या आवडत्या बैलांची मोठ्या हौसेनं सजावट केली होती. शिंगांना रंगीबेरंगी रेबिनी बांधल्या होत्या. गळ्यात पितळी घंटा, कपाळावर कुंकवाचा टिळा आणि अंगावर नक्षीदार झुली घातल्या. नाळाच्या झावळ्या, आंब्याच्या पानांची तोरणं आणि फुलांच्या माळांनी धुंडीबाची बैलगाडी नव्या नवरीवानी नटली होती. बैलगाडीमध्ये आडवी फळी टाकून त्यावर आज जिंकलेले चषक, ढाली, मानचिन्ह आणि सगळी बक्षिसं आकर्षकपणे मांडली होती. कंदिलाच्या प्रकाशात चमचम करणारे ते चषक वडगावच्या गौरवशाली परंपरेची साक्ष देत होते. धोंडीबाने ऐटीत डोक्यावर लाल भडक कोशी फेटा बांधला होता. मिशावर ताव मारून तो रुबाबात गाडीत बसला होता. त्याचा मुलगा आणि आजच्या दहीहंडीचा बाल गोविंदा वसंताही शेजारीच बसला होता. बैलांचा कासरा हाती धरताना त्याच्या चेहऱ्यावर विजयाचा थाट ओसंडून वाहत होता. गाडीच्या दोन्ही बाजूनी पथकातील खेळाडू छाती फुगवून आणि मान ताठ करून चालत होते. त्यांची चाल एखादी लढाई जिंकून आलेले विजयी वीर सैनिकांची होती. एकाएकी घोणे मास्तराने हलगीचा कडकडाट सुरू केला. त्यांच्या हलगीच्या कडकडात झांजाच्या झंझनाटाचा नाद मिसळला. लेझमाचा ठेका पडला आणि अंगात भिनलेलं विजयाचं वारं ठेक्याच्या तालावर गावकऱ्यांच्या पायात उतरलं. दिवसभर हंड्या फोडून थकलेले असूनही कोणाचाही उत्साह तसूवरही कमी झाला नव्हता. गुलाल उधळला जात होता. सगळ्यांचे चेहरे गुलालाने माखलेले होते. वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं. गावची नवी पिढी दहीहंडीची ही परंपरा पुढे नेत आहे याचा सार्थ अभिमान होता.
तालमी मागच्या हारांच्या गल्लीतून मिरवणूक सुरू झाली. गल्लीच्या दोन्ही बाजूला महिलांनी सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. प्रत्येक दारासमोर तांब्याच्या ताटात आरती सजली होती. निर्मला माय पुढे आली. तिच्यासोबत शेवंता, राधा, शांता आणि इतर महिला होत्या. धोंडीबासह बसलेल्या वसंताकडे पाहून शेवंताचे डोळे आनंदाने भरून आले होते. आपल्या लेकरांच्या यशाचा अभिमान आणि कौतुकानं तिचा चेहरा उजळून निघाला होता. पोरानं आज्याचं नाव पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या तोंडात खेळवलं होतं. बैलांच्या पायावर गल्लीतल्या सगळ्या महिलांनी प्रेमाने पाणी ओतलं. त्यानंतर खेळाडूंच्या पायावरही पाणी घालून त्यांचं औक्षण केलं. देव तुम्हासने असंच यश देत राहू दे. निर्मला माईच्या आशीर्वादाचे शब्द वातावरणात उमटले. सिद्धूसह इतर खेळाडूंचेही डोळे पाणावले. गुलालाचा लाल रंग हवेत उधळला जात होता. जल्लोष चालला होता. प्रत्येकाचा चेहरा रंगाने भरून गेला होता. कुणी कुणाला मिठी मारून अभिनंदन करीत होतं आणि अभिमानाच्या आनंदी क्षणाची उधळण करीत विजयी मिरवणूक पुढे पुढे जात होती. आज तिथे कुणाची जात नव्हती, कुणाचा धर्म नव्हता, कुणाचा पक्ष नव्हता. फक्त एकच ओळख होती. आम्ही वडगावकर, दौलतराव पाटलांच्या वडगावचे वडगावकर. महारवाडा, मांगवाडा, धनगर गल्ली, लोहार गल्ली, सुतार आळी, मुस्लिम मोहल्ला, प्रत्येक आळीतून आणि आळीतल्या प्रत्येक गल्लीतून लोक बाहेर पडले होते. प्रत्येकाच्या तोंडी एकच घोषणा, वीर बजरंगचा विजय असो, वडाच्या बाबाच्या नावानं चांग भलं. दौलतराव गेल्यानंतर आज तागायत सलग 4 वर्ष वडगावची माणुसकी आणि एकी अशीच कायम टिकून होती. राजकारण होतं, मतभेद होते, निवडणुका होत होत्या, पण मैदानावर त्याचा अजून तरी जराही लवलेश नव्हता. राजकारणाचे सगळे डाव मैदानाबाहेर, मैदानात फक्त गावाचे नाव उंचावणारे खेळ आणि खेळाचे डाव. मिरवणुकीच्या अगदी शेवटाला या विजयाचा मानकरी वस्ताद यशवंत अण्णा शांतपणे चालत होते. त्यांच्या उजव्या बाजूला प्रकाशराव आणि डाव्या बाजूला संपतराव चालत होते. दोघेही गावचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी, पण आज दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद होता. अण्णा बराच वेळ काही बोलत नव्हते. त्यांची नजर पुढे लेझीम खेळणाऱ्या खेळाडूंवर खिळली होती. अचानक त्याने दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. दौलतराव असतं तर त्यासनी आज किती आनंद झाला असता. खरं म्हणजे त्यांनीच हे सपान आधी बघितलं होतं आणि मग सगळ्या गावाला दावलं होतं. ही लेझीम खेळत्याली पोरं बघून आज ते म्हणालं असतं, वा र माझ्या पठ्ठ्यानं वा, नाव राखलंत गावाचं. दोन्ही पुढाऱ्यांनी नकळत मान खाली घातली. क्षणभर तिघेही थांबले, शांत झाले. वस्तादांना पुन्हा आठवणींना उजाळा देऊ लागले. दौलतरावांनी ही तालमीची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली. म्हणाले, वस्ताद, गावात राजकारण किती बी होऊ देत, मतभेद किती बी होऊ देत, पण त्यापासनं मैदान वेगळं ठेवा. एकदा मैदानात राजकारण शिरलं की वडगाव हारलं म्हणून समजा. दौलतरावांच्या आठवणी अण्णांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. त्या अलगद पुसून अण्णा पुढे बोलू लागले. मी जित्ता असं पस्तूर ते होऊ देणार नाही, पर उद्याला मी असन नसन पर गाव असल, गावाची पोरं बी असतील, त्यासनी सांभाळून वाट दावायला पाहिजे. आणि माझ्या मागणं ही जबाबदारी तुमचीच आहे गड्यानो. प्रकाशराव आणि संपतराव एकमेकांकडे पाहू लागले. अण्णांनी दोघांच्याही खांद्यावर हात ठेवला. तुम्ही दोघं किती बी विरोधक असा, पर वडगावच्या खेळावर कधी राजकारण करू नकोसा. खेळाडूंच्या मनात पक्ष, पार्ट्या आणि हे असलं काय आणू नकोसा. वय मैदानात फूट पाडू नकोसा. ज्या दिवशी मैदान विभागलं जाईल त्या दिवशी वडगावचं भाग्य बी विभागलं जाईल. एवढं होऊ देऊ नकोसा. हेच माझं तुम्हा दोघांनी बी सांगणं आहे बघा.
दोघांनीही न बोलता मान डोलावली. जल्लोष सुरूच होता. हलगी वाजत होती. गुलाल उधळला जात होता. घोषणाने आसमंत दणाणून गेला होता. पण वडगावचा हा विजयाचा गगनभेदी आवाज वस्तादांच्या सांगण्याप्रमाणे तसाच दुमदुमणार होता की थंडावणार होता. राजकारणाच्या मैदानात खेळाचं मैदान टिकणार होतं की खेळाच्या मैदानात राजकारणाचे खेळ रंगणार होते, हे नियतीशिवाय इतर कोणालाही माहीत नव्हतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.